नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी. स्वागत आहे तुमचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आहे गुरुपुष्यामृत आणि त्याच निमित्ताने आज आपण जाणार आहोत माऊसाठी पैंजण घ्यायला, कारण तिच्या पैंजण जरा खराब झालेल्या होत्या आणि आता योग पण आहे. तर दिवाळी सारखा सण आहे, तर मग म्हटलं की तिच्यासाठी शॉपिंग करूनच घेऊया. तर चला, तर मग त्यासाठी आपण निघालेलो आहे. पुढील व्हिडिओ आपण मार्केटमध्ये बघूयाच. आता आपण पोहोचलो आहे भुसावळमध्ये आणि तिथलं राधेश्याम मिश्रीलाल सराफ हे खूप मोठं ज्वेलरी शॉप आहे. तर तिथे ना खूप छान छान व्हरायटीज मिळतात. मागे एक वेळा मी पैंजण घेतल्या होत्या, तर खूप युनिक आणि नवीन नवीन डिझाईन होत्या. आणि आधी यांच्याकडे चांदीचे दागिने नव्हते मिळत, पण आता त्यांनी सुरू केलेले आहे आणि खूप छान छान व्हरायटी यांच्याकडे असतात. तर सोन्याच्या दुकानात गर्दी बघा तुम्ही किती आहे, कारण आज आहे गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरु हा पुष्य नक्षत्रात जेव्हा येतो तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात. आणि हा दर महिन्याला येत असतो, पण प्रत्येक वेळी आपल्याला सोनं किंवा चांदी असं घ्यायला जमेलच असं नाही. आता काही दिवसांपूर्वी माऊच्या पैंजणसुद्धा खराब झाल्या होत्या, म्हणजे त्याची जी झालर असते ती निघून गेलेली होती. आणि जशी ती चालायला लागली आहे तसं तिच्या पायामध्ये पैंजण आहेच आणि आता ते तुटले आहे, तर तिचे पाय खूप जास्त सुने सुने वाटत होते. तर आपल्या घरातल्या लक्ष्मीचे पाय असे सुने असणे बरोबर वाटत नव्हतं. मग म्हटलं आज चांगला मुहूर्त आहे, तर तिच्यासाठी सुद्धा पैंजणची खरेदी करून घ्यावी. कसं असतं ना, आपल्या घरातली मुलगी म्हणजेच आपली लक्ष्मी असते आणि तिच्याच रूपाने आपल्या घरात लक्ष्मी वास करत असते. तर लहान मुलं जेव्हा नुकतीच चालायला लागतात त्यावेळेस ते किती वेळ पडत असतात, किती वेळा पूर्ण घरभर फिरत असतात. तर त्यांच्या पैंजणाचा आवाज हा आपल्या घरामध्ये एकदम मस्त असं वातावरण करत असतो आणि खरंच त्या आवाजाने घरामधलं वातावरण एकदम प्रसन्न आणि छान वाटतं. आणि ही बघा इतकी जास्त आगाऊ आहे की ते जे पैंजण घालत होते ना ते काका, त्यांचा चष्मा तिला पाहिजे होता, म्हणून ती जसा चान्स मिळेल तसा ती ओढण्याचा प्रयत्न करत होती. लहान मुलांसाठी आपण जेव्हा काही शॉपिंग करतो तर सगळ्यात आधी त्यांच्या कम्फर्टचा विचार करावा लागतो. म्हणजे ड्रेस वगैरे घेतानाही ते सॉफ्ट असायला हवे. सोन्याचे किंवा चांदीचे दागिने घेतानाही त्यांना ते टोचणार नाही किंवा ते जास्त हेवी होणार नाही, या गोष्टीचा विचार करावा लागतो. तर एक डिझाईन होती त्यामध्ये, पण ती खूप जास्त हेवी होती, म्हणून मग आम्ही ती कॅन्सल केली. आणि त्यामध्येच सेममध्ये फक्त थोडाफार वजनाचा काही फरक होता. मग ही एक डिझाईन आम्हाला आवडली, तर ती तिच्यासाठी बघितली होती आम्ही. आतापर्यंत माऊसाठी आम्ही तोडे वापरत होतो, म्हणजे जे लहान बाळांसाठी वाळे वगैरे असतात त्या टाईपचे पैंजण होते. पण आता 1 ते 1.5 वर्षाच्या मुलांसाठी तसे तोडे वापरले जात नाही आणि त्यामध्ये काही डिझाईन पण नव्हत्या. तसंच ते हेवीसुद्धा खूप होते, म्हणूनच मग अशा रेग्युलर ज्या पैंजण असतात त्यातल्याच आम्ही बघितल्या. आणि यामध्ये फक्त 2 डिझाईन अवेलेबल होत्या, पण तरीसुद्धा त्यासुद्धा खूप छान होत्या आणि म्हणूनच मग आम्ही ती एक डिझाईन फायनल केली. आणि त्याचबरोबर आम्हाला महालक्ष्मीसुद्धा घ्यायची होती. जशी आपली गणपतीची मूर्ती असते ना भरीव, त्या टाईपची मला महालक्ष्मीची मूर्ती घ्यायची होती, कमळात बसलेली. आता सध्या माझ्याकडे जी आहे ती म्हणजे फक्त कॉईन होता, जो महालक्ष्मीचा कॉईन असतो तो. पण मला अशी भरीव मूर्ती घ्यायची होती जशी गणपती बाप्पाची असते. तर खरंच खूप सुंदर डिझाईन मिळाली आणि ती बघितल्याबरोबर एकाच नजरेत लगेचच मनात भरली आणि म्हणूनच मग आम्ही लगेच ती घेऊन टाकली, कुठलाही विचार न करता. कारण खरंच खूप सुंदर होती. तिची साईज, तिचं वजन, तसेच इतक्या छोट्या याच्यामध्ये सुद्धा एकदम रेखीव असं काम केलेलं आहे आणि खरंच कोणाच्याही मनात भरेल अशी ती मूर्ती होती. तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर आणि आकर्षक अशी आहे. बघितल्यावर कोणाच्याही मनात भरेल अशी आहे. आणि त्यानंतर ना मला नथसुद्धा घ्यायची होती, पण शॉपमध्ये इतकी जास्त गर्दी होती की अक्षरशः उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. आणि मला ना नथमध्ये फक्त महाराष्ट्रीयन साजच आवडतो, जो आपला रेग्युलरचा असतो तो, कारण त्याने आपला चेहरा खूप जास्त उठून दिसतो. तर माझ्याकडे आधी 2 आहे, पण आता थोडीशी मोठ्या साईजमधली घ्यायची होती मला. पण मग तिथे इतक्या व्हरायटी नव्हत्या त्यामध्ये.
आणि महत्त्वाचं म्हणजे साईजसुद्धा अवेलेबल नव्हत्या. ज्या ऑलरेडी माझ्याकडे आहेत त्याच साईजमधल्या इथेसुद्धा नथ होत्या, म्हणूनच मग मी ते कॅन्सल केलं. आणि तसंही आता माऊ पण खूप त्रास द्यायला लागली होती. इतक्या गर्दीमध्ये ती एक काही ठिकाणी थांबायला तयार नव्हती, सलग डायरेक्ट दुकानाच्या बाहेर जायला निघाली. मग तिला सांभाळणं खूप मुश्किल होऊन गेलं होतं, म्हणून मग ते सगळं राहू दिलं आणि आधी दिवाळीची सगळी शॉपिंग करून घ्यायची आहे. जसे पणत्या, तोरण, रांगोळी वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या घ्यायच्या होत्या. कारण या सगळ्या गोष्टी ना काल तर तसं तुम्ही बघितलं कालच्या व्लॉगमध्ये की मी लिस्ट करूनच ठेवली होती, पण ना नक्की वेळेवर काही ना काहीतरी राहून जातंच. म्हणून मग आधी ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या शॉपिंग करून घ्यायच्या आहे. चला आता आपण पोहोचलो आहे मेन मार्केटमध्ये, जिथे सर्व पूजेचं सामान मिळतं. आणि सर्व पूजेचं सामान फक्त इथेच अवेलेबल असतं, दुसरीकडे कुठेही तुम्हाला हे बाकी साहित्य मिळणार नाही. म्हणून मग आता आधी आपण हे सगळं सामान घेऊन घेणार आहे. दिवाळीमध्ये कसं असतं ना, आपण कुठल्याही सामानाची शॉपिंग करायला जा, आपल्याला खूप जास्त व्हरायटी बघायला मिळतात. तसंच काहीसं इथेही आहे बघा. देवासाठी जे खाली कपडे टाकायला लागतात रेड कलरचे, त्यामध्ये पण खूप छान छान डिझाईन होत्या आणि साईजसुद्धा अवेलेबल होत्या, ज्या मला इतर वेळी नाही मिळाल्या. थोडी छोटी साईज मिळालेली होती, म्हणून मग आता 2 घेऊन टाकल्या. तसेच मला कमळगट्ट्याची माळसुद्धा घ्यायची होती. आता महालक्ष्मी घेतली आहे तर कमळगट्ट्याची माळ तर असायलाच हवी, कारण माझी आधीची जी होती ती खराब झाली होती. आणि तसंच मग मी इथे रांगोळीचे स्टिकर्स आणि उंबरठ्याला लावण्यासाठी जे स्टिकर्स मिळतात ते सगळे स्टिकर्स ते सगळं घेतलं. शॉपिंगचे 2-3 ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केले मंडळी, तर तुम्हाला वाटत असेल की किती सगळी शॉपिंग करते ही, पण तसं नाही आहे. ज्या गोष्टी मला इथे भुसावळमध्ये अवेलेबल होत नाही त्याच गोष्टी मी नाशिकमध्ये घेत असते. कारण बघा, नाशिक ही मोठी सिटी आहे, तर जितक्या व्हरायटी मला इकडे बघायला नाही मिळणार, काही काही गोष्टींच्या तिकडे जास्त व्हरायटी बघायला मिळतात आणि प्राईससुद्धा रिजनेबल मिळते. मग अशाच गोष्टी मी तिकडे बाय करत असते, कारण तिकडनं सगळ्या वस्तू घेऊन येणं ते सुद्धा खूप जास्त अनकम्फर्टेबल होऊन जातं. तसं तर रिझर्वेशन असतंच नेहमी जाताना, पण मग ते उचलून आणणं, गाडीमध्ये ठेवणं खूप जास्त अनकम्फर्टेबल होतं. आणि म्हणूनच मग जे काही युनिक असतं, जे मला भुसावळमध्ये मिळणार नाही, अशाच गोष्टी मी तिकडे घेत असते. आणि त्याच दुकानाच्या एक्झॅक्ट शेजारी एक मरीमाताचं मंदिर होतं. ते भुसावळमधलं सगळ्यात जुनं असं मंदिर आहे. तर मी ते सगळं घेऊपर्यंत मुलांनी इकडे दर्शन वगैरे करून घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात जास्त आवडलेली मला गोष्ट म्हणजे दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सगळ्या आपण जसं आपल्या लहान मुलांसाठी कपडे वगैरे घेत असतो, तसंच मी माझ्या बाळकृष्णासाठी सुद्धा कपडे घेतले. आणि त्यामध्ये सुद्धा खूप छान छान आणि मस्त मस्त क्यूट छोट्याशा अशा डिझाईन अवेलेबल होत्या. तर बाळकृष्णासाठी सुद्धा मग एक ड्रेस घेतला मस्त असा. दिवाळीसाठी महत्त्वाचं असं जवळपास सगळं घेऊन झालेलं आहे. फक्त बाकी आहे तो आयुषचा आणि आमची सगळ्यांची कपड्यांची शॉपिंग. तर आता बघूयात ते केव्हा वेळ मिळतोय ते. आणि आता इथे मी आधी माझी सगळ्यात आवडती शॉपिंग ती म्हणजे पणत्यांची, आणि जी दिवाळीसाठी खूप इम्पॉर्टंट असते ती इथे मी करून घेते. कारण पणत्यांमध्ये खूप छान छान डिझाईन, छान छान शेप अवेलेबल असतात आणि ती शॉपिंग करायला मला खूप जास्त आवडते. पणत्या घेताना ना मी एकाच प्रकारच्या पणत्या कधी घेत नाही, मी वेगवेगळ्या डिझाईनच्या एकत्र अशा घेत असते. कारण या पणत्यांनीच आपलं घर मस्त लख्ख असं उजळणार आहे. आणि बाकीची शॉपिंग अजून बाकी आहे, पण आता बघू केव्हा वेळ मिळतोय तेव्हा. तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.